नमस्कार मित्रांनो, मी राजू रोटे आपल्याशी सम्यक दृष्टिकोन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी नेहमी आपल्याशी चर्चा करायला येत असतो, आपल्याशी संवाद साधायला येत असतो. मित्रांनो, आपण वेगवेगळे विषय घेतो. आज एक खूपच वेगळा विषय आहे की ज्याबद्दल कमी लोक बोलतात, कमी लोक जाणतात. असा विषय मी आपल्यासोबत चर्चेसाठी घेऊन आलेलो आहे. विषयाचं नाव आहे ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग. आता बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडेल की ॲडव्होकसी म्हणजे ॲडव्होकेट या शब्दाशी निगडीत असलेला हा शब्द आहे. मग तुम्ही डायरेक्ट लीगल किंवा वकिली व्यवसायाच्या संदर्भात काही सांगणार आहात का, असाही काहीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, ॲडव्होकसी म्हणजे एखाद्याची बाजू मांडणं. वकीलही तेच काम करतो, ज्याला आपण ॲडव्होकेट म्हणतो ते ॲडव्होकेटही तेच काम करतो. परंतु ॲडव्होकेट वकील जो असतो हा बाजू मांडण्यासाठी फक्त कोर्टामध्ये उभा राहतो. पण आपल्याला हे जे काय आज समजून घ्यायचं आहे ते आहे सोशल ॲडव्होकसी. म्हणजे आपण फक्त कोर्टामध्ये बाजू मांडणार नाही आहोत, तर जिथे कुठे ऑथॉरिटी पर्सन्स आहेत, ऑथॉरिटी संस्था आहेत, त्या संस्थेसमोर आपण बाजू मांडणार आहोत. आता ही बाजू मांडायची वेळ का येते किंवा बाजू का मांडावी लागते याबद्दलही आपण समजून घेऊया. मित्रांनो, आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये लोकांसाठी चालवलेलं सरकार असं आपण म्हणतो. आपणच निवडून देतो आणि एक चांगलं सरकार, आपल्या जे हिताचा विचार करेल असं सरकार आपण निवडून देतो. पण बऱ्याचदा काय होतं की आपले प्रश्न जे आहेत ते सरकार लक्षात घेत नाही किंवा सरकारच्या ते लक्षात येत नाही. अशा वेळेस आपल्याला त्या प्रश्नाबद्दल, त्या समस्येबद्दल सरकारशी आपल्याला बोलावं लागतं, आंदोलन करावे लागतात, भांडावं लागतं. आणि हे सगळी करण्याची जी एक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या ॲडव्होकसीचा भाग असतो. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की काही प्रश्न जे असतात समाजाचे ते व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. काही विशिष्ट समूह गटाचे प्रश्न असतात आणि काही प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते खूप व्यापक असतं. म्हणजे ते प्रश्न तुम्ही देशामध्ये कुठेही गेलात तर त्या प्रश्नाचे काही प्रश्नाने बाधित झालेली काही लोक तुम्हाला भेटतात. पण होतं काय की या सगळ्यांचं कुठल्याही प्रकारचं संघटन नसतं. मग अशा वेळेस ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्नाबद्दल बोलत असतात. या सगळ्या लोकांचं संघटन करणं हा एक भाग असतोच. पण संघटन केल्यानंतर तो प्रश्न सोडवणार कोण आहे, तो सोडवणार जे आहे ते एक ऑथॉरिटी असते, ज्यांच्याकडे अधिकार असतात. मग अधिकार असणारे कोण असतात? उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जर गेलात आणि कामगारांचा प्रश्न आहे. आता एका कामगारांचा प्रश्न असू शकतो, अनेक कामगारांचा प्रश्न असू शकतो. मग अशा वेळेस या कामगारांचे प्रश्न कोण सोडवणार? तर कामगारांचे प्रश्न सोडवायला ते मॅनेजमेंट असतं किंवा जे काही डायरेक्टर बोर्ड असतं ते असतं. मग सगळ्याच कामगारांना काही आपली बाजू मांडता येत नाही. मग कामगार काय करतात की त्यातले काही हुशार लोक असतात की जे नेतृत्व करू शकतात. अशा लोकांच्या सोबत किंवा त्यांच्या पाठी उभा राहतात आणि मग ही अशी लोक काय करतात, बोर्ड ऑफ डायरेक्टर जे असतं तिथे कामगारांची बाजू मांडतात. आता तिथे समजा प्रश्न सुटत नसेल तर मग आणखी त्याला धरून ज्या काही यंत्रणा असतात की ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या सगळ्या यंत्रणाच्या समोर ही जी नेते मंडळी असते किंवा कामगारांनी एक जी समिती निवडून दिलेली असते ती वेगवेगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात आणि बाजू मांडून ते आपला प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. मित्रांनो, आपण जर सामाजिक चळवळीमध्ये काम करत असाल तर आपल्या लक्षात येईल की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी झाल्या. यामध्ये आपल्याला माहीत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा लढा,
मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महाराष्ट्राची झाली पाहिजे या विषयाला धरून लढला गेला. याविषयी लोकांनी वेगळ्या पद्धतीने एक ॲडव्होकसी केली, एक नेटवर्किंग केलं. आता नेटवर्किंगकडे आपण थोडंसं नंतर येऊया, पहिलं ॲडव्होकसी समजून घेऊया. तर वेगवेगळ्या लोकांनी आपली बाजू मांडली आणि बाजू मांडताना काय होतं की साधारणतः बघा कुठल्याही ठिकाणी 3 प्रकारची लोकं असतात. एक अशा प्रकारची लोकं असतात की जे समस्याग्रस्त आहे. समस्याग्रस्त लोकं आपली बाजू संघटितपणे मांडण्यासाठी काही लोकांना पुढाकार देतात, ज्यांना आपण नेते म्हणतो. तर ते बाजू मांडत असतात. दुसरी बाजू जी असते ती टोकाचा विरोध असतो. म्हणजे ही टोकाची विरोध असलेली लोकं कधीच आपल्यासोबत येणार नसतात. पण एक मधला वर्ग असतो की जो ना तिकडे असतो ना इकडे असतो. अशा वेळेस हा मधला वर्ग जो आहे तो आपल्या बाजूनी कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करायला त्यांच्यासमोरही बाजू मांडावी लागते आणि त्यांना आपल्या बाजूला ओळून, त्यांना आपल्या बाजूला घेऊन आपली जी लोकसंख्या आहे, आपली जी ताकद आहे, आपली ताकद आपल्याला वाढवावी लागते. आणि एकदा का आपली ताकद वाढली की ज्यांच्यापुढे आपण या सगळ्या समस्या मांडणार आहोत त्यांच्यावरती एका प्रकारचं एक प्रेशर, एक दबाव येतो. आणि लोकशाहीमध्ये दबाव गटाला महत्त्व असतं. नामांतराचा प्रश्न होता. नामांतराचा प्रश्न दीर्घकाळ दलित संघटनांनी लढवला गेला आणि याच्यामध्ये कळत नकळत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्होकसी केली. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्याला आपण स्ट्रॅटेजीज म्हणतो, स्ट्रॅटेजीज वापरल्या आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं, त्याचं नामविस्तार झाला. तर हे एक त्या लढ्याचं यश आपल्याला म्हणता येईल. पण हे करण्यासाठी त्यांना ॲडव्होकसी मोठ्या प्रमाणात करावी लागली. त्यांना या विषयाबद्दल नेटवर्किंग, म्हणजे हा जो विषय आहे हा महत्त्वाचा कसा आहे तर हा एका माणसाचा प्रश्न नाही आहे, हा भारतातील सगळ्या लोकांचा प्रश्न आहे. तर सगळ्या लोकांचा प्रश्न जर आहे तर सगळ्या लोकांचं एक नेटवर्किंग असायला पाहिजे. सगळी लोकं संघटित झाली पाहिजे आणि यासाठी जोडून घेण्याचा भाग जो आहे तो नेटवर्किंगचा भाग असतो. आणि हा मला वाटतं की या ॲडव्होकसी, या नामांतर लढ्यामध्ये ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या गेल्या. मित्रांनो, अशा अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग केले गेले. आमच्या मित्रांनी एक मैदान बचाव आंदोलन केलं होतं. तर ते मैदान सरकारी एका दुसऱ्याच यंत्रणेला देण्याचा सरकारचा डाव होता. परंतु आमचे मित्र आणि त्यांचं म्हणणं होतं की हे जे मैदान आहे हे मुलांना खेळण्यासाठी राहिलं पाहिजे. जर हे मैदान तुम्ही दुसऱ्या एखाद्या यंत्रणेला दिलं, शासकीय यंत्रणेला दिलं, तर मग मुलांनी जायचं कुठे, खेळायचं कुठं? यासाठी त्यांनी हा प्रश्न विविध शासकीय जे ऑथॉरिटी लोकं होती त्यांच्यासमोर मांडला. हे करता करता त्यांनी तिथले जे शाळेतले विद्यार्थी आहेत, पालक आहेत, शाळा आहेत, या सगळ्यांसमोर मांडला आणि शेवटी त्या लढ्याला यश आलं आणि ते मैदान जे आहे ते मैदान वाचवता आलं. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीने ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग आपल्याला करावे लागेल. यामध्ये आपल्याला विविध लोकांना भेटावं लागतं, मुद्दे समजून घ्यावं लागतात, काही रिसर्चही करावं लागतात. म्हणजे प्रश्न अनेक आहे. आता मी इथे काही विशिष्ट प्रश्न घेत नाही, पण ज्या प्रश्नावरती तुम्ही बोलणार आहात त्या प्रश्नाबद्दल काही तुमच्याकडे रिसर्च असेल, रिसर्च केलेला असेल, तर त्यातून जे काही फाइंडिंग आलेलं असतं ते फाइंडिंग आपल्याला मांडता येतं. त्या फाइंडिंग रिसर्चमुळे काय होतं की त्या प्रश्नाची सत्यता जी आहे, म्हणजे आपण जे म्हणतोय ते खरं कसं आहे हे आणखी प्रभावीपणे मांडता येतं. मीडिया जो आहे, मीडियाला याच्यामध्ये ऑपरेट करायची गरज असते. मीडियाला मुलाखती देणं, मीडियाला बातम्या छापून येणं, या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. आता अलीकडे तर यूट्यूब आहे, गुगल आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. या सगळ्यामुळे मला वाटतं की या गोष्टी आणखी सोप्या झालेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये आणखी दुसरी एक बाजू अशी आहे की माध्यमं जेवढी वाढलीत ना त्याचे काही धोके पण निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपण एक सांगतो सत्य सांगणारे कमी असतात आणि असत्य सांगणारे खूप जास्त लोक असतात.
आणि त्यामुळे मग होतं असं की लोकांना असत्य जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोकांनाही बऱ्याचदा ते पटतं. म्हणून आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करायची गरज आहे. आता अलीकडे आपण बघतो की बुद्धगया मुक्ती आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण सगळे त्यावरती काम करीत आहोत. बरीच लोक त्यावरती काम करत आहेत. आता हे जे आंदोलन आहे यासाठी मला वाटतं की ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग हा जो भाग आहे हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागणार आहे. यासाठी आपल्याला सह्यांची मोहीम असेल किंवा संबंधित जे कायदा बनवणारे आहेत, जे लॉ मेकर आहेत, तर त्यांना मेल करणं किंवा लोकांनी तिथे जाऊन त्यांना बोलणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला करायची गरज पडणार आहे. यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं की गरजेचं वाटलं. मित्रांनो, असे अनेक विषय आहेत, आपण त्याच्यावर सातत्याने बोलणार आहोत. सध्या तरी ॲडव्होकसी आणि नेटवर्किंग यावरती मी प्राथमिक स्वरूपाची, म्हणजे खूप जास्त नाही, कारण खूप जास्त माहिती दिली